विधानसभा निवडणुकीमध्ये तिसरी आघाडी नाही तर शेतकऱ्यांची आघाडी असेल असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलेल्या दरम्यान 9 ऑगस्टला सभेमध्ये भूमिका स्पष्ट करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। जरांगे शेतकरी आघाडीमध्ये आल्यास त्यांचं स्वागत असल्याचंही बच्चू कडू म्हणतात। त्यांच्यासोबतच बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी मागच्या काही काळामध्ये एक जी चर्चा राज्यामध्ये पाहायला मिळत होती ती तिसऱ्या आघाडीची आणि कुठेतरी त्यासाठी जो बच्चू कडू यांनी पुढाकार घेतला तर सध्या तिसऱ्या आघाडीचं काय स्टेटस आहे आपण बच्चू कडू यांना विचारूया। काय सध्या स्टेटस आहे? तिसरी आघाडी हा आमचा विषय नाही आहे। मी मागे म्हटलं का शेतकरी शेतमजूर कष्टकऱ्यांची एक आघाडी जे अधिक कष्ट करणारे लोक आहे जे श्रमानं जगतात श्रम करून जगतात पण त्यांना इथे काही भेटत नाही या देशामध्ये त्यांची एक आघाडी हो जे वंचित असेल अडचणीत असणारे लोक असेल त्यांना एकत्रित करून आम्ही हा लढा लढणार आहोत। त्याच्यासाठी 9 तारखेला संभाजीनगरला एक मोठ्या मोर्चाचं आयोजन पण केलं तिथे आम्ही काही मागण्या मांडणार आहोत आणि त्या संदर्भात समोर जाऊ। 9 तारखेला मोर्चाचं काय स्वरूप असेल? मला वाटते 2 ते 3 लाख लोक तिथे राहील संभाजीनगरच्या मोर्चाला आणि त्या पद्धतीने आम्ही सरकारसमोर प्रश्न ठेवू। पुढील काळामध्ये मनोज जरांगे हे जर का म्हणजे बच्चू कडू यांनी स्थापन केलेल्या शेतकरी आघाडीमध्ये यायला तयार असेल तर त्यांचं स्वागत आहे असं देखील बच्चू कडू म्हणाले। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।